मग असं ठरलं त्याच्यामध्ये की बुवा नंदुरबारची जागा ही काँग्रेसने घ्यावी, शहादेची जागा सुद्धा काँग्रेसने घ्यावी। त्यावेळेस मी बोललो, मी स्वतः राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष आहे, मी तिथे तिकीट मागणार आहे, उमेदवारी करणार आहे आणि त्याप्रमाणे मी उमेदवारी सुद्धा भरण्यासाठी 5,000 रुपये भरले, पक्षाची जी फी असते ती भरली, उमेदवारी मागितली। पण त्या ठिकाणी असं ठरलं होतं, जर राष्ट्रवादीला ही जागा जर मिळावी तर मी राष्ट्रवादी करून लढावं, मी लढावं, असं केसीदादा आणि आमच्या सगळ्या लोकांचे ते ठरलं होतं। राष्ट्रवादी करून जरी मिळाली तरी काँग्रेसच्याच पंजाच्या चिन्हावर उदयसिंग पाटील तुम्ही लढावं असं आमचं ठरलं होतं। आणि जर काँग्रेसला जर मिळत असेल तर उदयसिंग पाडवीने काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि पंजाच्या निशाणीवरच तिकीट लढवावं असं आमचं ठरलं होतं। आणि या ठरल्याप्रमाणे हे चारही जे जागा आहे ह्या जवळजवळ काँग्रेसला गेलेल्या आहे। राष्ट्रवादीला कुठल्याही प्रकारची उमेदवारी लढवण्यासाठी जागा इथे मिळालेली नाही चारही मतदारसंघामध्ये। म्हणून मला नाईलाजाच हवं, स्वतः जे केसी पाडवी आमचे नेते आहे काँग्रेसचे, त्यांनी बोलवलं की तुम्ही आता या, तुम्ही जरी आमच्याकडे उमेदवारी मागणी केली नसेल किंवा इच्छुकीसाठी फॉर्म भरला जरी नसेल तर आपल्या ठरल्याप्रमाणे तुम्हाला इथे काय म्हणतात तुमचे मुलाखती देण्याला काय हरकत नाही। त्याप्रमाणे त्यांच्या बोलवण्यानंतर मी तिथे उमेदवारी करायला गेलो, आपलं मुलाखत दिली आणि त्याप्रमाणे त्यांच्या सांगण्यावरूनच मी तिकडे काँग्रेसमध्ये जवळजवळ प्रवेश केल्यासारखंच त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि हा काँग्रेसच्या तिकीट मागण्यासाठी मी मुलाखत दिलेली आहे। दादा, नुकतेच मोहन शेवाळे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे सर। आता तुम्ही म्हणले की ही जागा शरद पवार गटाला सुटणार नाही जी। मग इच्छुक उमेदवारांची संख्या वाढते, पक्ष आदला बदली होत आहे, आयाराम गायरामाचं प्रकार सुरू आहे, काय सांगा? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट म्हणतो, अरे ही जागा जर शरद पवार साहेब जर राष्ट्रवादीला सोडणार असतील तर मी कशाला काँग्रेसकडे उमेदवारी मागितली असती? हे तर स्वच्छ आहे। शरद पवारांनी जे 80 जागांच्या जी महाराष्ट्रामध्ये जी नावं डिक्लेअर केलेली त्याच्यामध्ये नंदुरबार मधला कुठलाही मतदारसंघ त्याच्यात आलेला नाही। आणि मोहन शेवाळे हे स्वतः तर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आहे। काल त्यांनी त्यांची भेट घेतली आहे, शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे। कोणी नेता भेट घेऊ शकतो, कोणी इच्छुक उमेदवार कोणत्याही नेत्याला भेटू शकतात, नेते भेटत असतात। भेटल्याने कोणाला उमेदवारी मिळेल असं नाही, ठरून गेलेलं आहे। काँग्रेसने इथे लीड दिली, ज्या ज्या विधानसभेमध्ये काँग्रेसने भाजपला लीड दिलं आहे ते सगळं काँग्रेसला दिलं जाणार आहे। दादा, एकीकडे ज्यावेळेस समजा आपल्याला जर काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली जी आहे, काय सांगाल? लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ठराविक 6 जिल्ह्यातील प्रमुख आघाडीच्या नेत्यांची एक बैठक 6 वाजेला सकाळी झालेली रेस्ट हाऊसला झाली। बैठकीचे आमंत्रण आम्हा सर्वांना या जिल्ह्याचे नेते चंद्रकांत रघुवंशी साहेबांनी दिली होती। सदरच्या बैठकीला काँग्रेसचे नेते केसी पाडवी, शहाद्याचे अभिजित दादा पाटील, सारंगखेड्याचे मुन्ना दादा, मी आणि स्वतः रामबाबू हजर होते। सदरच्या बैठकीमध्ये लोकसभेची रणनीती आणि प्रचार मोहीम कशी राबवावी याबाबत ठरविलं गेलं आणि प्रचार सभेमध्ये कोणी बोलावं, कोणावर बोलावं, कसं बोलावं या बाबतीत एक ढाचा तयार केला गेला आणि प्रचार सभेमध्ये बोलण्याची महत्वाची भूमिका माझ्यावर सोपवण्यात आली। त्यावेळेस असं ठरलं की लोकसभेनंतर निवडणुकीचा परिणाम जो काय होईल तो होईल, त्याच्याबद्दल वाद नाही, परंतु लोकसभेनंतर ज्या काही विधानसभेच्या निवडणुका या जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या आहे त्याच्यामध्ये मग अक्राणी असेल, शहादा तोळदा असेल, नंदुरबार असेल आणि नवापूर असेल, या ठिकाणी 2 आमदार काँग्रेसचे आहेत
आणि 2 भाजपचे आहेत. त्यावेळेस एका प्रमुख नेत्याने आम्हाला असं सांगितलं की आपली जिल्हा परिषद मध्ये 2.5 वर्षाची सत्ता होती आणि ती सत्ता ज्या गद्दाराने, त्याच्यामध्ये 2 लोक आहेत, त्यापैकी एक प्रमुख व्यक्तीने, त्याने अर्थात सुहास नाईक यांचे नाव घेतलं. यांच्यामुळे आपली जिल्हा परिषदली सत्ता गेलेली आहे आणि त्यांनी 5 लोक घेऊन सुप्रियाताईंना अध्यक्ष बनवले आणि स्वतः ते उपाध्यक्ष झाले. अशा गद्दारांना परत आपण तिकीट देऊ नये अशी तंबी जवळजवळ केसी पाडवीनं चंदू भैयाने दिली आणि अशा व्यक्तींना तुम्ही पक्षातून बाहेर काढावं. परत त्या लोकांना तिकीट देण्याचे प्रश्न उद्भवू नका. मग असं ठरलं त्याच्यामध्ये की बुवा नंदुरबारची जागा ही काँग्रेसने घ्यावी, शहादेची जागा सुद्धा काँग्रेसने घ्यावी. त्यावेळेस मी बोललो, मी स्वतः राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष आहे, मी तिथे तिकीट मागणार आहे, उमेदवारी करणार आहे आणि त्याप्रमाणे मी आपले पुत्र राजेश दादांना जर मिळाली तर एक पिता पुत्रामध्ये ही लढाई असणार आहे असं बोललं जात आहे. याला आपण कसं पाहणार? हे बघा, राजकारणामध्ये कौटुंबिक नातं वेगळं असतं आणि राजकीय नातं वेगळं असतं. ही विचारांची लढाई आहे. आम्ही पुरोगामी विचाराला धरून चालतो आणि भारतीय जनता पार्टीचे लोक प्रस्थापित आहे आणि प्रतिगामी विचाराला धरून चालतात. ही लढाई पुरोगामी विचारांच्या विरुद्ध प्रतिगामी अशी होणार आहे, पुत्र आणि पिताची लढाई होणार नाही. आणि मला असं म्हणायचं आहे, ज्या वेळेस मी 2014 मध्ये हा मतदारसंघ भाजपच्या कोठ्यात घेतला, हा शिवसेनेच्या कोठ्यात होता, तो भाजपच्या कोठ्यात घेतला आणि त्यावेळेस पहिल्यांदा 14 नाथाभाऊंच्या सांगण्यावरून हा मतदारसंघ 2014 मध्ये भाजपच्या कोठ्यात आला. भाजपकडून मी निवडणूक लढवली आणि मी पद्माकर वळींना पराभूत करून विजय झालो. तेव्हापासून परंपरा आहे हा भाजपच्या कोठ्यात जातो. आतापर्यंत शिवसेनेच्या कोठ्यात गेला होता, कधी कधी राष्ट्रवादीच्या कोठ्यात गेला होता. 14 पासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिकडे गावित साहेब भाजपमध्ये आल्यामुळे, मी इकडे भाजपमध्ये आल्यामुळे हा भाजपमय झाला आहे. नाही तर नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अजून एक प्रश्न